देशाच्या सीमेचं दिवस रात्र रक्षण करणाऱ्या जवानांच्या शौर्यगाथा देशाच्या भावी पिढीच्या मनात गोंदवाव्यात यासाठी झी 24 तासच्या धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमाला सध्या भरघोस प्रतिसाद मिळतोय। मुलुंडच्या लक्ष्मीबाई शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या शाळेत शिकत असलेल्या एका विद्यार्थी मित्राच्या सीमेवर तैनात असलेल्या वडिलांचं कौतुक केलं। माझे वडील सैन्यात आहेत असं अभिमानानं सांगणारा हा आहे 7वीत शिकणारा वैष्णव। इतर मुलांसारखे त्याचे वडील त्याला रोज भेटत नाहीत, सणासुदीला त्याच्या बरोबर नसतात, शाळेच्या गमतीजमती त्यांच्याशी बोलता येत नाहीत, पण वैष्णवला गर्व आहे की त्यांच्यामुळे आपल्यासारखे अनेक सामान्य लोक आपल्या घरांमध्ये शांत झोपू शकतात। झी 24 तासच्या धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमात वैष्णवनं शाळेत आपल्या मित्रांसमोर मनोगत व्यक्त केलं। दिवाळी सारख्या मोठ्या सणांना पण माझे वडील माझ्या घरी नसतात। मला असं वाटतं की जर माझे वडील असले असते तर मग मी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली असती आणि त्यांच्यासोबत फटाके फोडले असते। जेव्हापासून मला समजायला लागले तेव्हापासून माझे वडील फक्त एकदा दिवाळीला आले होते। आज जे आपण राख्या बनवून सैनिकांना पाठवणार आहेत त्यातील एक राखी माझ्या वडिलांपर्यंत पोहोचवली पाहिजे अशी माझी इच्छा आहे। या उपक्रमावेळी वैष्णवची आई आणि वैष्णवचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला। वैष्णवच्या वडिलांसारखे अनेक जण आपल्या परिजनांपासून दूर भारताच्या सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी तैनात असतात। त्यांना अभिवादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शौर्य गीतं गायली आणि सैनिकांच्या जीवनावर प्रकाश टाकणारं एक नाटक सादर केलं। तसंच त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपल्या भावना पोस्टकार्डवर उतरवल्या। या उपक्रमाचं विद्यार्थी आणि शिक्षकांनी कौतुक केलं। स्वातंत्र्य दिवस साजरा केला होता, त्याच्यात खूप सारे म्हणजे सॉंग्स गायले होते ज्याच्यानी आपल्याला कळतं की किती महत्त्व आहे। आणि आमच्या शाळेत एक मुलगा आहे ज्याचं बाबा सोल्जर फील्डमध्ये आहे, त्यांनी त्याचं भावार्थ सांगितलं, ते कारण आम्हाला कळलं त्याचं भावार्थ। एक धागा शौर्य का हा सुद्धा एक खूप स्तुत्य असा उपक्रम आहे। आजच्या पिढीला म्हणजे आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या देशावरच्या आपल्या जवानांबद्दल कौतुक आदर आहे हे आपण दाखवून देण्यासाठी आपण हा जो उपक्रम केला की त्यांना पोस्टकार्डद्वारे त्यांना त्यांचा संदेश द्यायचा, राखी पाठवायची, खूपच छान। झी 24 तासची ही मोहीम सीमेवरील जवानांसाठी प्रेरणादायी ठरेलच, शिवाय मोहिमेमुळे देशाच्या भावी पिढीला नक्कीच सैनिकांबद्दल आदर, आपुलकी आणि अभिमान वाटेल। अमोल पेडणेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तासच्या धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमात वसईतल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। जवळपास 750 विद्यार्थ्यांनी पत्र लिहिले। झी 24 आणि 26 जानेवारीला होते, मात्र झी 24 तासमुळे आम्हाला सैनिकांना पत्र लिहिण्याची संधी म्हणजे सैनिकांची प्रत्यक्षात भेट झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। त्याला जेव्हा एक बहीण म्हणून पत्र लिहायला मिळालं तेव्हा कळलं की एक सैनिकाच्या बहिणीचं त्याच्याविषयीचं मत काय असू शकतं। झी 24 तासने ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली, म्हणून एका सैनिकाची एक बहीण होता आलं, त्याचा अभिमान कायम मनात ठेवता आला आणि त्याला राखी पाठवता आली। या झी 24 तासने घेतलेल्या उपक्रमातून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खरोखर जो चांगला उपक्रम घेतला आणि आपल्या विद्यार्थी मित्रांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने जो एक पाऊल उचललेलं आहे, तुम्हाला खरोखर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात खालापूर तालुक्यातल्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालयानं झी मीडिया राबवत असलेल्या धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमात सहभाग घेतला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांनी झी मीडियाच्या या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केलं। शालेय विद्यार्थ्यांनी देशभर गीत गात कार्यक्रमाची रंगत वाढवली। शालेय शिक्षकांनीही हे अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। धागा शौर्य का राखी अभिमान की हा अतिशय स्तुत्य आणि चांगला उपक्रम आहे आणि ह्याच्यामधनं आत्ता ह्या वयातच मुलांना देशरक्षणासाठी झगडणाऱ्या सैन्यांच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी देणं लागतो ही भावना निर्माण होईल आणि या बाबतीचं अतिशय चांगलं त्यांना एक बाळकडू म्हणतो आपण, ते बाळकडू दिलं जाईल। प्रिय जवान हो, जेव्हा तुम्हाला तुमच्या घरच्यांची आठवण येईल तेव्हा लहान भाऊ समजून माझं पत्र जरूर वाचाल अशी भावनिक साथ घालत ग्रीन स्कूल
अर्कियन स्कूल या राष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळालेल्या जळगावमधल्या अनुभूती स्कूलमध्ये झी 24 तासनं आयोजित केलेल्या धागा शौर्य का राखी अभिमान की या कार्यक्रमात देशभक्तीच्या वातावरणात विद्यार्थी भारावून गेले। या शाळेत देशभरातल्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिक्षण घेतात। संपूर्ण राष्ट्राची झलक इथे पाहायला मिळाली। सीमेवरच्या जवानांना संबोधून पत्र लिहित या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला। जी 24 तास को थैंक यू कि उन्होंने ऐसा प्रोग्राम अरेंज करा और हमको अपॉर्चुनिटी दी कि हम हमारे इमोशंस लेटर्स के थ्रू उनको बता सके। एंड थैंक यू टू सोल्जर्स, क्योंकि वो बिना अपनी फैमिली के रहते हैं हमारी सिर्फ सेफ्टी के लिए, और उनकी वजह से हम आज चैन की नींद सो पाते हैं इंडिया में। या कार्यक्रमामुळे ज्यांना जेणेकरून त्यांची भावना त्यांच्यापर्यंत, आपल्या सैनिकांपर्यंत जे रात्रंदिवस आपल्यासाठी तिथे झटतायत, त्यांच्यापर्यंत त्यांच्या भावना डायरेक्ट पोहोचतील। त्यामुळे मुलंही खूप खुश आहे आणि हा वेगळ्या प्रकारचा अनुभव त्यांना मिळाला। त्याबद्दल आम्ही झी 24 तासचे खरोखर अभिनंदन करतो। झी 24 तासच्या धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमात वसईतल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। जवळपास 750 विद्यार्थ्यांनी पत्र लिहिले। झी 24 तासच्या उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी देखील कौतुक केले। सीमेवरच्या जवानांची आठवण करून 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच होते, मात्र झी 24 तासमुळे आम्हाला सैनिकांना पत्र लिहिण्याची संधी म्हणजेच सैनिकांची प्रत्यक्ष भेट झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। जेव्हा एक बहीण म्हणून पत्र लिहायला मिळालं तेव्हा कळलं की एक सैनिकाच्या बहिणीचं त्याच्याविषयीचं मत काय असू शकतं। झी 24 तासने ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली, म्हणून एक सैनिकाला एका सैनिकाची एक बहीण होता आलं, त्याचा अभिमान कायम मनात ठेवता आला आणि त्याला राखी पाठवता आली। या झी 24 तासने घेतलेल्या उपक्रमातून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खरोखर जो चांगला उपक्रम घेतला आणि आपल्या विद्यार्थी मित्रांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने जो एक पाऊल उचललेलं आहे, तुम्हाला खरोखर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। हिंगोली जिल्ह्यातील विद्यासागर विद्यालयानं झी 24 तासनं सुरू केलेल्या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक करत पोत्रा येथील शहीद जवानांच्या पालकाचा सत्कार केला। हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथील विद्यासागर विद्यालयानं या उपक्रमात हिरिरीनं भाग घेत आपला सहभाग नोंदवला। कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील गणपत भिकाजी रणवीर हा जवान 2003 मध्ये देशसेवेसाठी रुजू झाला होता। ज्यांचे भाऊ हे आर्मीवर गेलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं हे जे पत्राद्वारे हे जे माध्यम आहे ते खूप सुंदर आहे। शालेय जीवनापासूनच प्रत्येक विद्यार्थिनीच्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये उत्तुंग अशी भव्य दिव्य अशी देश सेवेची एक भावना या झी वाहिनीच्या द्वारे, या उपक्रमाद्वारे ती रुजविण्याच्या कामी ही खूप नामी संधी चालून आलेली आहे। भंडारा येथील महर्षी विद्या मंदिर येथील तब्बल 2000 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला। अनोखा विक्रम नोंदवत भारत देशाप्रती सन्मान व्यक्त केला। या शाळेतील लहान मुलांनी तिरंग्याच्या रंगातील वस्त्र परिधान करून देशभक्तीपर गीत देखील गायली। सबसे पहले तो मैं झी 24 तास को धन्यवाद करना चाहूँगा कि उन्होंने मेरे को अपने विचार प्रकट करने का मौका दिया। आपने जो ये अभियान चालू किया है धागा शौर्य का राखी अभिमान की, ये बहुत प्रशंसनीय है। इससे हमारे जो भारत के आम नागरिक हैं और भारत के सैनिकों के बीच के जो संबंध हैं वो मजबूत होंगे। मैं अपने सैनिक भाइयों से कहना चाहता हूँ कि जिस तरह वो वहाँ पे सीमाओं पर रहकर दिन रात मेहनत करते ताकि हम लोग यहाँ पे सुरक्षित रह सकें, मैं भी उनसे वादा करता हूँ कि मैं अपनी ज़िंदगी में देश के लिए कुछ ऐसा करूँगा जिससे देश का नाम रोशन हो। जो सीमा पर लड़ रहे हैं उनको इस कार्यक्रम का, ये जो छोटे बच्चों में भी देश के प्रति कितनी श्रद्धा है और हमारे सैनिकों के लिए भी कितना अभिमान है, ये अपने उन्होंने शब्दों में पिरो के भेजा है। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।